कांद्याचा प्रश्न की शेतकऱ्यांची थट्टा। सध्या कांद्याला काय बाजार मिळतोय माहिती का तुम्हाला? 50 पैसे किलो। हो, फक्त 50 पैसे किलो। म्हणजे 1 किलो कांद्याची किंमत आता पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी झाली आहे। आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी कोणाच्या अंगावरती शाई फेकली म्हणजे बाजार वाढेल, की स्वतःच्याच अंगावरती शाई ओतून घ्यायची? कारण या देशात प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न व्हायरल झाले की तरच सरकार जागं होतं। कांद्याचा प्रश्न भावनिक करून निवडणुका जिंकणारे नेमके आता कुठे जातात? निवडणुकीत शेतकरी आठवतो आणि सत्ता आली की व्यापारी, निर्यातदार आणि दलाल। आमच्याकडे काय नाही होत, कॉपी करून पास होता येतं, पेपर फोडून नोकऱ्या मिळतात, पक्षांतर करून सत्ता मिळते, निवडणुका जिंकण्याचे फॉर्म्युले तयार असतात, युद्ध संपवण्याच्या बातम्या येतात, समुद्रात अडकलेली जहाजे सोडून आणली जातात, पण मात्र शेतकऱ्याच्या कांद्याला कायमस्वरूपी चांगला आणि स्थिर भाव देता येत नाही का? एवढं अवघड आहे का की शेतकरी जिवंत राहिला तर काहींची दुकानं बंद पडतील? एका बाजूला 200 रुपयांचा पिझ्झा सर्वसामान्य वाटतो, पण 20 रुपये किलोचा कांदा हा महाग वाटायला लागलाय। जो शेतकरी तुमच्या ताटात अन्न आणतो त्याला स्वतःच्या मालाचा भाव मागण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं, भीक मागावी लागते। हा फक्त कांद्याचा प्रश्न नाही, हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। आज कांदा रडतोय, उद्या शेतकरी संपला तर देत काय खाणार? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा।